महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये अबकी बार महायुती सरकार येणार हे निश्चित झालेलं आहे। आणि महायुतीच्या सुनामी समोर महाविकास आघाडीचा सुपडा साफ झालेला आहे। महायुतीने 200 पारचा आकडा पार केलाय। तर महाविकास आघाडीला 2 अंकी आकड्यातच समाधान मानावं लागलंय। भाजप हा राज्यातला एकमेव सर्वात मोठा पक्ष ठरलाय। भाजपनं 3 आकडी आकडा गाठलेला आहे। इतर कोणत्याही पक्षाला ही कामगिरी करता आलेली नाहीये। राज्यात महायुती सरकार स्थापन होणार हे निश्चित झालंय। विधानसभा निवडणुकीत मुंबईतल्या आपल्या अखेरच्या प्रचार सभेत मोदींनी भाजप आणि एनडीए सरकारच्या शपथविधीचं निमंत्रण दिलं होतं। तेव्हा मोदींचा हा शब्द देखील आता खरा ठरलेला आहे। नरेंद्र मोदी आणि अमित शहानी मुंबईत देखील सभा घेतली होती, राज्यात देखील अनेक ठिकाणी सभा घेतल्या होत्या आणि आता राज्यात पुन्हा एकदा भाजपचं वादळ आहे। बघा राज्यातल्या एकूण जागा 288। बघा भाजपला सर्वाधिक जागा 131 जागा भाजपला मिळाल्यात। तर काँग्रेसला 15 जागा मिळालेल्या आहेत। शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ 10 जागा, सर्वात कमी जागा शरद पवारांच्या पक्षाला मिळाल्या। तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला 41 जागा मिळालेल्या आहेत। शिवसेना ठाकरे गटाला 20 तर शिंदेच्या शिवसेनेला 57 जागा आहेत। बघा 288 पैकी महायुतीनं 231 जागा जिंकलेल्या आहेत, 200 पेक्षा डबल सेंचुरी। तर महाविकास आघाडीनं 45 फक्त 45चा आकडा समोर आहे। म्हणजे हाफ सेंचुरी देखील त्यांना गाठता आली नाही आणि इतर आहेत 12, त्यामध्ये अपक्ष वगैरे।